हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश. आजचा दिवस आहे तिसरा. 3 दिवसापासून मी लगातार घरामध्ये बसलेलो आहे. कारण की पावसाचं पाणी एवढं असतंय ना, मेन म्हणजे डोंबिवलीमध्ये पण आहे, MIDC मध्ये पण आहे आणि म्हणजे इकडं पण आहे. कुठं? आपला तो पण माझा एरिया आहे इथला. तो पूर्णपणे म्हणतात ना पाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे मला जातात नाही. बाहेर पण पाऊस असं जोरात पडतोय. आता पण मला बाहेर जायचं होतं, तर मला पहिल्यांदा बघायला लागेल पावसाचं पहिल्यांदा अंतच घ्यावा लागेल, की पाऊस पडतो म्हणजे किती आहे. कारण की सध्या बाहेरचा जो वातावरण आहे पूर्णपणे भरलेलं आहे. आणि पाऊस पण पडतोय आणि मगाशी पूर्णपणे वारा बिरा भरपूर आलेला. झाडं बिडं सगळी पडलेली दिसत होती 2-3 ठिकाणी तरी. त्याच्यामुळे आज जाताना मला तसं विचारून करायला जावं लागणार आहे. आणि मेन म्हणजे आहे बाहेरचं वातावरण मला बघायला लागेल कसं आहे ते. कारण की कसं माझ्याकडे तो आता GoPro पण नाही आहे, की ते असं हेल्मेटला लावून मी बघू शकतो सर्व चालू असतो गाडीला. ते पण नाही माझ्याकडे. मी ते सगळं ते सेटअप घेतलेलं. पण प्रॉब्लेम हा आहे, की तो आता माझा मोबाईल जो आहे तो माझा दुसरा आला. तो झाला बंद. त्याची बॅटरी आहे बंद. म्हणजे चालतच नाही. ती बॅटरी पण नवीन घ्यायची मला आता. ते आता ऑनलाईनमध्ये जेव्हा बुक करेल त्या टायमाला ती घेऊन जाईल. पण सध्या मला GoPro पण मला वाटतं घ्यायचा. कारण की मोबाईलपेक्षा तो GoPro हलका पडतो आपल्या हेल्मेटला. तो फिक्स पण राहील आणि बरोबर दिसेल पण. पण आता प्रॉब्लेम असा झाला की ते GoPro घेणं म्हणजे महाग घेतलं का नाही. 5,500 6,000 तर त्याची प्राईज आहे Amazonमध्ये. म्हणून मी तर थांबलोय ते GoProसाठी. सध्या उत्तम माझा तो मोबाईल आहे. त्या मोबाईलद्वारे मी स्वतःचा हे करणार शूट करणार आहे. म्हणजे आजूबाजूचा एरिया पण बघून घेतो की कसा आहे तो आणि म्हणजे तुम्हाला दाखवून पण देतो कसा. ठीक आहे. MIDCमध्ये आणि इथं दोन्ही पण आता बघा ढगांचा आवाज पण येतोय. आणि मगाशी पण ढगांचा भरपूर मोठा आवाज आलेला. मी जेव्हा मॉर्निंगला उठून तेव्हा केलेलं त्यावेळेस. म्हणजे माझी पूर्णपणे तयारी असेल मॉर्निंगची उठल्या ते सगळी करतानाच मला ते ढगांचा आवाज बिवाज भरपूर येत होता. आता सध्या ते बाहेर जाऊन बघतो की कुठे कुठे काय म्हणजे झाडं बिडे पडली नसतील पण इथं जवळपास थोडीशी लांब साईडला पडली असेल म्हणजे MIDCमध्ये पडली असेल आणि मेन म्हणजे आहे डोंबिवली साईडला. ते बघायला म्हणजे 2-3 ठिकाणी. कसं बाहेर असलो ना कामावरती, तर कामावरती कसं वेळ पटकन वाया चालला जातो. म्हणजे वेळ कसा निघून जातो समजत पण नाही. म्हणजे सकाळच्या त्याचा टायमिंग आहे 9:30चा ते 6 पर्यंतचा. तो मला पटकन निघून जातो. नंतर मग घरी येऊन मग बाकीचं काय आता जे रेग्युलर आपलं काम असतं तेवढं फक्त करायची. परत मॉर्निंगला उठून मग परत आपलं कामं करायला सुरुवात. चला मित्रांनो, आता दुसरा दिवस झालेला आहे. सध्या पाऊस तर थांबून गेलेला आहे. पण आता मला जे काम बाकी जे मंदिर येतं बाकीचं ते मंदिर आता येऊन गेलेलं आहे. तुम्हाला मंदिर पण दाखवतो. हे काय हे मंदिर मागवलं आहे. याच्या आधी पण सेमच मागवलं होतं पण ते थोडंसं वेगळं होतं. याची जी आहे रुंदी ही थोडीशी मोठी आहे. त्याच्यामुळे हे बरोबर इथं बसून गेलं. सध्या पुस्तकात काय काय आहे माझा जो चौरंग होता तो चौरंग पण तो खराब होत होता. तरी पण ते जे 4 कॉर्नर होते ते पण खराब होते. मी बोलत होतो तर आता याला घेतलेलं आहे. सध्या होता काही महिने याला यूज करूया, परत नवीन मागवून घेऊ थोडंसं मोठं साईजचं. म्हणजे असं आता हा रुंदीला एवढा नंतर थोडंसं लांबीला मोठा मागवून घेणार आहे पुढच्या वेळेस 4-5 महिन्यानंतर. तोपर्यंत तरी पण याला यूज करून घेतो. आता सध्या होता याला तसंच ठेवलेलं आहे. आणि बाकीचं तर ऑलमोस्ट सगळं मला माहितीच आहे, सगळं फिक्स आहे झालेलं. बाकी काही नाही तर ठीक आहे. बाकी तेवढंच आहे, बाकी काही नाही. खाली पण सगळं सामान फिट झालेलं आहे पूर्णपणे. तर सिलेंडर पण आहे, गॅस पीस सगळं लागलेलं आहे. आता मेन फक्त 2-3 फक्त कामं बाकी आहेत. तर ती बाकीची म्हणजे ग्रोसरीची कामं बाकी आहेत आणि काही कामं बाकी आहेत. म्हणजे मेन म्हणजे आहे आपलं हे जे आहे आपला रात्रीच्या टायमाला नावाला इथं आहे ना, या ठिकाणी एक छोटा बल्ब लावून घ्यायचा आहे. तर इथं हा छोटा बल्ब मला लावून घ्यायचा, तर तिथं मला होल्डर लावावं लागणार त्या ठिकाणी. होल्डर आणि एक बल्ब घ्यायला लागेल जो रिचार्जेबल असणार आहे इथं पण आणि किचनला पण. असे 2 होल्डर आणि प्लस ते हे बल्ब तसेवाले आपले DMartमध्ये जाऊन मला ते घेऊन येणार लागतील. सध्या आता त्या भरपूर खर्च होत चाललेला आहे म्हणून थोडंसं थांबवलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये घेऊन टाकेल बाकीचं त्या ठिकाणी. ते लावून घेईल तिथं त्या ठिकाणी. हे सगळं झालं की माझं काम होऊन जाईल. इथं पण एक टेबल लागणार आहे मला या ठिकाणी. असा आय थिंक 22 आहे आणि तसा तो उभा म्हणजे वाटतं 44 इंची आहेत. तर तशा टाईपचं मला याच्यामध्ये एक टेबल घ्यावं लागणार याच्यासाठी. कारण की जर माझ्याकडून काय होतं, माझ्या वेळेस एकदा असं झालेलं की पाणी चालू राहून गेलं तर सगळं पाणी पाणी होऊन गेलं फ्लोअरला इथं या ठिकाणी. तर खाली तो एक मॅनेजर आहे खालचं बिल्डिंगचं ते काम करणारा. त्याने मला अर्जंटली बोलवलं. मग कामावरून मी अर्जंट आलो. 2-3 तासामध्ये मग सगळं पाणीच बसलो इथं. एवढं पाणी होऊन गेलं त्याच्यामध्ये. म्हणजे हा पार्ट आहे ना पूर्ण ओलाबिला होऊन होता. म्हणून त्याच्यासाठी मला इथं एक मला टेबल घ्यावं लागणार आहे. टेबलचं मेजरमेंट देऊन ते मला तसं बघून घ्यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय नाही होणार. आणि तो थोडासा नॉर्मली जेवढी गादीची जी पण लेंथ आहे त्याच लेंथमध्ये मी सगळं ते बरोबर बसवून घेणार आहे. नंतर मग काही नाही. मग त्याच्या खालच्या साईडला पण एक स्टोरेज बनवून घेईल. त्याच्यामध्ये मला बाकीचं जे आपलं जे आपलं हे असेल सोफ्याच्या आतमध्ये जे पण आपले पांघरूण बिंगरूण असेल त्याच्यामध्ये टाकू शकतो. एवढं तरी एक स्टोरेज बनवून घेतो एक. तेवढं तरी एक काम होऊन जाईल माझं. बाकीचं तर सगळं फुलच आहे झालेलं. बाकीचं काहीच नाही आहे. आणि हा कम्प्युटर टेबल याला आता फक्त काढायला बाकी आहे. ते आपण ते काढून घेणार आहे.
ज्या व्यतिरिक्त मी आता कम्प्युटर टेबल काढून लॅपटॉपच घेणार डायरेक्टली सगळ्यामध्ये, तो सध्या यूज करणार आहे. आणि याच्यामध्ये तो पण हे असेल काय त्याला कवर बिवर सगळं मी सगळं टाकणार आहे. इथं पण हे ए सीचं ठेवून दिलेलं आहे मी, ए सी बी सी ठेवलेला आहे. सध्या हा ए सी तर मी काय लावणार नाही आता 8-9 महिने. सध्या पावसाळ्यानंतर मग पावसाळ्यानंतर मग लगेच हिवाळा लागेल, त्या टायमाला कुठे जाईल ए सी बीचं. तर मी इथं हे 4-8 महिने मी इथं तसं जाणार आहे. बाकीच्या नंतर मग लावत बसेल ते ए सीचं काम त्या ठिकाणी. आणि हा एक स्पीकर घेतलेला मी, हा चांगला साऊंड बसेल, म्हणजे बास बी त्याचा चांगला आहे. लोकल कंपनी आहे, 550 रुपयाला मध्ये का मी ठाण्यावरून आणलेला हा. त्याच्यावरती मी माझ्या स्वतःची ती संध्याकाळची जे मला पूजा हे असतात आपलं दिवा लावण्यात असतो, आरती जे लावतो मी, तर ते याच्यावरती लावून टाकतो. तुम्हाला आवाज पण ऐकून तुमचा कसा आहे तो ऑन केल्यावरती किती आवाज येतो त्याचा. तुम्हाला मी तर बघा हा चालू करून दाखवतो, त्याचा आवाज किती आहे. Welcome to the world of Amani. Method 4. बाप रे बाप, किती मोठा आवाज पाहिजे त्याचा, भरपूर मोठा आवाज आहे. पण याच्यामध्ये ना 4 बटन दिलेली आहेत फॉरवर्ड रिव्हर्स करण्यासाठी. एक मोडचं बटन आहे आणि एक म्यूटचं बटन आहे, म्हणजे पॉज करण्याचं. जे आपलं फॉरवर्ड करायचं आणि हे करायचं ना, बॅक करायचं, त्याला आपण जर दाबून जर ठेवलं तर मायनस पण होतो, व्हॉल्यूम कमी होतो आणि याच्याने वाढतो, असं येतं दाबून ठेवलं तर. याच्यामध्ये सर्व आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देतो काय काय आहे. हे बघा, हे आपलं पॅक करण्याचं, हे पॉजचं आहे, हे मोडचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला FM मोड पण भेटतो. FM आहे, कार्ड आहे आणि आपलं ब्लूटूथ आहे. ठीक आहे. याच्याने आवाज दाबून ठेवलं तर वाढतो आणि इकडं जर आपण दाबून ठेवलं याला तर याच्याने आवाज कमी होऊन जातो. आणि पाठीमागे बघायच्या याच्यामध्ये तुम्हाला बघा काय काय, टाईप्स A, USB, SD कार्ड ही खालच्या वेळेला आता इथे सध्या आता SD कार्ड मी टाकलेलं आहे. टाईप C मध्ये तुम्हाला पोर्ट दिलेला आहे चार्ज करण्यासाठी मोबाईलला. 60 मिनिटामध्ये चार्जिंग होऊन जाते याची. तरी पण याचा एक 12 तास तरी हा चालतो बरोबर. आणि हे बघा इथं हे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे आणि हे असं ब्लूटूथ तिथं चालू होतं त्याच्यामध्ये. नॉर्मली आहे, हा चांगला आहे. लोकल कंपनी पण चांगली आहे, 550 रुपयामध्ये भेटली मला. तुम्हाला चालू करून दाखवतो, पण कसं आहे आवाज आता कॉपीराईट नको यायला म्हणून मी ते करत नाही, म्हणून तुम्हाला स्टार्टिंगचा दाखवून दिला कसं येतो. आणि अजून एक आहे की मी आता डोअरसाठी मी आता 2 कड्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा, हे पण घेतलेलं आहे. इथं आपलं हे की आपलं स्टँड आहे, हे लावायचं आहे. तर उद्या तो संध्याकाळी येणार आहे, हे पण लावून घेईल आणि ते कड्या पण लावून घेईल. ज्या कड्या ज्या आहेत ना ते इथं असणार आहे या ठिकाणी. आतमधून साधेवाली घेतलेली आहे, पण बाहेरून थोडीशी चांगलीवाली घेतलेली आहे. आणि इथं एक अजून एक हुक सारखं असतं बघा या ठिकाणी, इथं असं हुक आपण लावू शकतो इकडच्या साईडला. ते असं ते या ठिकाणी ते पण मागवणार आहे, ते पण याला लावून टाकेल. काय सध्या म्हणजे आमच्या फ्रंटला माझा जो सेफ्टी डोर नाही आहे, तर हे जे मेन म्हणजे कामं जे आहेत ते लावून घेणार आहे. नंतर मग सेफ्टी डोर महाग पण आहे, 30,000चा 35,000चा तो सेफ्टी डोर बाहेरचा. हे बघा, हा जो असणार आहे सिल्वरवाला, हा आतमधून लागेल आणि हा जो आहे हा बाहेरून लागेल. याचा आहे हँडल उघडण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी. आणि आता याच्यासाठी मी कुलूप पण घेणार आहे, ते पण मी कंपनीचं बघतो कोणतरी गोदरेज बिद्रेजचं जे असेल ना ते वाला मागून घेणार आहे. एक तर ॲमेझॉनमधून मागेल, नाही तर मग फ्लिपकार्टवरती, नंतर मग डायरेक्टली आपलं ते स्नॅपडील बिपडील जे असतं तिथून, किंवा शॉपमधून मग घेऊन आलेल. मग त्यासाठी गोदरेजचंच असेल तर भेटतं मला, ते लावून घेणार मग इथं. तुम्ही तर याचा आवाज आता ऐकलाच कसा आहे तो, पण इथं तुम्हाला एक बघतो मी, ट्राय करतो. फक्त कॉपीराईट नको आहे, फक्त याला फक्त एवढंच आहे. चालू करण्यासाठी मोड बटन, तर इथं मला दाखवतो कोणते कोणते. Play by TF card. FM mode. Bluetooth mode. हां, 3 मोड आहेत याच्यामध्ये. तर SD कार्ड लावून बघतो. Play by TF card. साऱ्या विश्वाच्या सगळ्या कारभाराचे सूत्र श्री गणेशाच्या हाती आहे. आवाज चांगला आहे. आता त्याला फॉरवर्ड कसं करायचं ते बघावं लागेल मला. चला मित्रांनो, आताचं जे पण आहे कामं सगळी झालेली आहे, त्याचा तुम्हाला दाखवून देतो की अजून एक कोणतं काम केलेलं आहे मी घराचं. दरवाजाला तर मी होल लावून टाकलेलं आहे. हे साठरवाला भेटलं मला या ठिकाणी, सिल्वरमध्ये होतं. याच्यामध्ये महागमध्ये पण भेटतात, पण मी तसं नाही घेतली, मी हा डायरेक्ट हाच घेतला डायरेक्टली. याच्यामध्ये मी ही कडी लावली आणि बाहेरच्या साईडला पण एक कडी लावून घेतलेली मी. ही अशी कडी लावून घेतलेली, तुम्हाला दाखवली ती. एवढ्या 2 कड्या मी आता लावून घेतलेल्या आहेत आणि ती होल. आता एवढं काम झालेलं आहे, आता काहीच नाही फक्त बाकी राहिलेलं. आता फक्त बाकी राहिलेलं आहे ते ग्रिल, म्हणजे आता इथं इनविजिबल ग्रिल पण लावायची, पण तिची जी पण प्राईस आहे ती जास्त आहे, मोठी आहे, म्हणजे 30-35 हजारावरती ती अमाऊंट चालली जाते. आणि मेन म्हणजे आहे सेफ्टी डोर. सध्या ते सेफ्टी डोर मी बघतो तर कुठं लावू,
तर लोखंडी लावतो, नाही तर मला लाकडी लावावं लागेल. लाकडी मला असं वाटतं की लाकडी फुगून जातो. जेव्हा लाकडी नको झाला, जो लोखंडी असेल तोच लावायला पाहिजे. तो कमी पण आहे त्याची प्राईस. आता मी विचारून पण आलो. एक अंदाजे 12,000 पर्यंत त्याची प्राईस आहे. जो लोखंडी जो डोर आहे, सेफ्टी डोअर असतो तो. कारण की याच्या आधी पण नंतर जो आधीचा फ्लॅट होता त्याच्याबद्दल पण लोखंडी डोर दिला जात नाही. आणि जो आपला हा जो असतो वुडनचा तो फुगून जातो नंतर. प्रॉब्लेम तो असतो. किंवा काहीतरी बुरशी-बिरशी येते तर ते परत अख्खच्या अख्खा तो डोर परत चेंज करावा लागतो. म्हणजे 30,000 रुपये पर्यंत जातात. त्याच्यामुळे मी तो आता जो असणार आहे तो लोखंडीच लावणार आहे या ठिकाणी. आणि मेन म्हणजे आहे ग्रिल. सध्या तरी आता मी सध्या जे बोलतोय की या ठिकाणी जे रॉल असेल ते नॉर्मल रॉड आणि वरतो पत्रा एवढं पत्र लावून घेतो. पण त्याचेच पत्र किती 16,000 बोलले ते त्याचे पत्र. आणि बाकीच्या ठिकाणी जो पण असणार आहे बाकीचा तो पार्ट खालपासून पण ते वरपर्यंत म्हणजे ज्या पत्र्यापासून ते पार खालपर्यंत म्हणजे जेवढी जाळी येते लोखंडाची गॅलरीची तिथपर्यंत मी तो एक टेंट लावणार आहे. तो आपला तो जो याचा असतो ना कबूतर आतमध्ये नको यायला म्हणून तो लावून घेणार आहे. आणि तो मी मागून गेलो डायरेक्ट ॲमेझॉनमधून आणि तो लावून टाकणार इथं. तो लावून घेतला की मग काम झालं. मग बाकी काय राहणार नाही. फक्त दोघे जण मिळून त्यांचं मग बघायला लागणार किती किती एंड किती म्हणजे त्यांची किती आहे काय म्हणतात प्राईस किती भेटते ते बघायला लागणार आहे. आणि सध्या आता बाहेर जाणं पण बंद झालेलं आहे कारण की पाऊस पूर्णपणे भरलेला आहे बाहेर. बाहेर थोड्या वेळ तरी गेलो तरी पण थोड्या वेळ फक्त चालणं होईल पण लगेच पाऊस यायला चालू जाईल. कारण की आता पाऊस पूर्ण भरलेला आहे तर बाहेर पण जाऊ शकत नाही फिरायला. आता सध्या बनवतो मग काय शेवटी घरातल्या घरात मग फिरत बसतो. आणि बाकीचे जे पण माझी कामं असतात ती करत बसतो. चला मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. असा एक परत व्हिडिओ घेऊन परत पुढच्याच व्हिडिओला आतापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतील ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो. फक्त एवढंच की म्हणजे जे पण व्हिडिओ असणार आहे व्लॉग ते असे दर दिवशी येणार नाही. मी जेव्हा बनवतो त्या टायमात तुम्हाला दिसत राहतील. कारण की आता ते आम्ही सांगू शकत नाही की किती आहे 1 वीक 2 वीक सांगू शकत नाही. कारण की मला माझा दुसरा पण जॉबचं पण काम करावं लागतं आणि हे अजून एक दुसरं एक पकडलेलं आहे ते पण सध्या मी करतोय सध्या. तर त्याच्यामुळे कसं होतं जसं मला टाईम भेटेल तसं मी तो व्हिडिओ बनवत राहून म्हणजे मी ते व्लॉग तयार करतो, एडिट करतो मग मी पाठवतो यूट्यूबला. जसे मला टाईम भेटतो तसं मी पाठवतो. ठीक आहे मित्रांनो. चला.